पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर शिवसैनिकांचं आंदोलन। रुग्णालयाच्या बोर्डला शिवसैनिकांनी फासलं काळं। उपचार देण्यास नकार दिल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप। पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल। धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश। पालकमंत्री अजित पवारांचेही सखोल चौकशीचे आदेश। नांदेडच्या आले गावात ट्रॅक्टर विहिरीत कोसळला। अपघातात 8 महिलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू। अपघातावेळी अल्पवयीन मुलगा ट्रॅक्टर चालवत असल्याची माहिती। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत। महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कायद्याची 12 एप्रिल रोजी घोषणा होणार। खासदार उदयनराजे भोसले यांची माहिती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला रायगडवर होणार घोषणा। 61 लाखांची फसवणूक झाल्याचं सागर कारंडेनं फेटाळलं। सागर कारंडे नावाचा मी एकटाच व्यक्ती नाही, गुगलवर सर्च केल्यास अनेक जण सापडतील, सागरचं स्पष्टीकरण। राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा। वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाच्या सरी। पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला। कल्याण, उल्हासनगर आणि नवी मुंबईत धुळीचं वादळ। उल्हासनगरमध्ये वादळी वाऱ्याने झाडांची पडझड, तर कल्याण ग्रामीणमध्ये लग्नाचा मंडप उडाला। देवाच्या आळंदीत इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली। नदीवरील बंधाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणावर केमिकल मिश्रित पाण्यामुळे फेसाचे डोंगर। कंपन्यांवर कारवाईचा कागदोपत्री पास। ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन। वयाच्या 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये सुरू होते उपचार।